आषाढी एकादशी निमित्त मी बनवली होती उपवासाची महाथाळी। सण आला हो पंढरीचा, सोहळा जमला हो आषाढी वारीचा, मेळा जमला हो भक्तगणांचा आणि त्यास फक्त विठू माऊलीच्या दर्शनाचा। तर आज आषाढ वारीच्या दिवशी आम्हाला सुद्धा मंदिरात जायचं होतं। पाऊस इतका लागला होता, ठोक म्हणजे विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट सगळंच चालू होतं। खूप भयंकर पाऊस होता। हा बघा, हा तुम्हाला दाखवतेच आहे। सो अशा पावसात जाणं तर झालं नाही, पण घरातच आम्ही सगळे सोहळे अनुभवले। टी व्हीवरती भक्तांची सगळी वारी पाहिली आम्ही इकडे। त्याच्यानंतर घरामध्ये पण आम्ही सगळं जेवण, नंतर सकाळी पूजा वगैरे सगळं आवरली। नमस्कार। तर आज अमेरिकेत आम्ही पण साजरी करतोय आषाढी एकादशी। आमच्या इथे जवळपास मंदिर नाही, पण आमचा विठ्ठल आमच्या हृदयात राहतो। सो आमची माऊली। तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा इकडनं अमेरिकेतनं आमच्याकडून सुद्धा। तर आज रांगोळी काही माझ्याकडे नव्हती, मग मी हळद, कुंकू आणि तांदळाचं पीठ वापरून माऊलींचं आपलं एक रांगोळी काढली पूजण्यासाठी वगैरे, जसं जमेल तसं, आणि मग उपवासाचं जेवण करायला घेतलं। गुड मॉर्निंग मंडळी। तर आमची पण आषाढी एकादशीची सकाळ आहे आणि जेवणाची वगैरे तयारी करायची उपवासाची। म्हणजे उपवासाचे जे काही पदार्थ आहेत, जास्त काही नाही माझ्याकडे सामान। हे मला रताळे मिळाले होते, त्याशी स्प्राउट्समधून मी रताळे आणले, नारळ, त्याच्यानंतर बटाटे आहेत माझ्याकडे, आणि शेंगदाणे मात्र भरपूर आहे। आणि थोडंसं साबुदाणा आहे। साबुदाणा भिजत घालून घेतला लगेचच, अर्धा तास लागतो त्याला फुलायला, आणि शेंगदाणे वगैरे भाजून घेतले। तो हे सगळे साबुदाणा माहिती तयारी पटापट आधी करून घेतली। 908 ग्रॅम आहे आणि तो मला मिळालेला $2.99 इथल्या मार्केटमध्ये। म्हणजे 2.99 × 84 रुपीज करा आपले। सो आज थोड्याशा सामानात भरपूरसे काही बेत भाजी चालले होते बनवायचे। सो पटापट बटाटे आणि रताळे वगैरे धुवून कापून घेतले आणि उकडायला टाकून दिले, शेंगदाणे भाजून घेतले, नारळ साफ करून चटणीसाठी यूज करतायत म्हणून घेतला, आणि बाकी पण सगळी तयारी, चटणी वगैरे ह्याच्यासाठी बघते, हिरवी चटणी लागते, मसाला वगैरे वापरायचा नाही म्हणून। सो तो वगैरे सगळी चटणीची तयारी वगैरे करायची होती। तो ते सगळं बनवून घ्यायची माझी सकाळपासून ही लगबग चालली होती। सो बाहेर असल्याचं हा फायदा म्हणता येणार नाही ना, कामासाठी बाहेर राहतोय, पण कसं ह्यासाठी लगेच अवेलेबल होत नाही की संपलं तर सामान लागलं, अरे चला पटकन गाडी काढा दुकानावर जा, तर दुकान पण एवढे जवळ नाहीत की जाऊन पटकन या गोष्टी घेऊन येऊ शकतो। सो ज्या आहेत त्याच्यात मी मॅनेज करते आज, बट कळणार, नक्की कळणार। सो मग रताळे उकडले होते। रताळे ह्यांचे वेगळेच आहे बघा, आतमध्ये येलो कलर आहे। सो रताळे पटापट कापून घेतले, मग चटणीची तयारी केली। जिरं, कोथिंबीर आणि मिरची घालून मी चटणी बनवून घेतली। ती बाकी सगळ्या गोष्टींसाठी मला इथे वापरायची आज, सगळ्या गोष्टी बनवायला। तर जी खिचडी, बटाट्याची भाजी आणि थालीपीठ वगैरे, नंतर शेंगदाण्याची आमटी वगैरे, त्याच्यासाठी साबुदाणा मस्त फुलला होता। ह्याला अंगाबरोबर पाणी घालून, म्हणजे जेवढी लेवल आहे त्याच्या थोडंसं वर पाणी घालून भिजवून ठेवायचं, म्हणजे छान फुलतो। थोडासा एक वाटीभर मी साबुदाणा काढून ठेवला। उरलेल्या साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं। हे आधी असं घालून घेतलं ना तर तुमचं साबुदाण्याची खिचडी अगदी सरसरीत होते, चिकट होत नाहीत। सो पटकन फोडणीला तेल, जिरं, मिरची आणि जी चटणी बनवून घेतली होती फोडणीची उपवासासाठीची याची, ती घालून घेतली, आणि मग त्यात बटाटे घालून घेतले उकडलेले कापलेले, आणि ह्याची मग बटाट्याची भाजी बनवून घेतली उपवासाची। त्यात मीठ वगैरे घातलं, शेंगदाण्याचं कूट घातलं, आणि मग नंतर दुसऱ्या पॅनमध्ये पुन्हा फोडणी दिली, जिरं, मिरची आणि ती जी चटणी, आणि त्याच्यावर मग साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली मी। अगदी सरसरीत झाली होती। मग पटापट फ्रूट्स वगैरे कापून धुवून घेतले, आणि आहोंचा डब्बा पॅक केला सगळा त्यांचा उपवासाचा, कारण दिवसभर काम करतो त्या माणसाला असं उपाशी कसं ठेवणार। सो पटापट आहोंना पॅक करून दिला डब्बा। आहो गेले मग ऑफिसला। त्याच्यानंतर मग पुढच्या तयारीसाठी लागले मी। आमच्या पिल्लूच्या अजून सुट्ट्या, समर वेकेशन चालूच आहे, तर मग पिल्लू झोपलं होतं, तो उठेपर्यंत बाकीचं पण आवरून घेतलं। मग तूप फोडणीला देऊन मस्त त्याच्यात खीर बनवायची होती।
सो जवळपास अर्धा लिटरच्या आसपास दूध घालून घेतलं, दूध उकळायला लावलं आणि त्याच्यानंतर दूध उकळल्यानंतर एक अर्धी वाटी त्याच्यात जो फुललेला साबुदाणा होता तो सोक केलेला साबुदाणा घालून घेतला आणि पुन्हा थोडं उकळून घेतलं. त्याच्यानंतर मग उकडलेला जो रताळा होता ते चॉप करून त्याच्यामध्ये घालून घेतले आणि मग तुम्हाला त्यात तुम्ही साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता. साखर तुम्ही घालायची असेल तर ती आधी घातली तरी चालते. गूळ घालायचा असेल तर तो मात्र गॅस बंद केला खीर झाल्यावर की घाला, नाही तर मग ते दूध तुमचं फाटतं. तर ते बनत असतानाच मग थालीपीठ बनवायचं होतं साबुदाण्याचं. ते उपवासाचं ते बनवण्यासाठी रताळा, बटाटा आणि साबुदाणा आणि जी हिरवी चटणी बनवलेली ती आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं सगळं एकत्र करून मस्तपैकी छान मळून घेतलं ते पीठ. मी साबुदाण्याचं याचं थालीपीठासाठीचं थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि मळून घेतलं. हा साबुदाण्याचं हे असं थालीपीठ करून बघा, खरंच खूप छान लागतं, टेस्टी लागतं. म्हणजे दह्यासोबत खा किंवा चटणीसोबत खा, कशासोबतही. आणि मग याचे जवळपास 4 थालीपीठ होतील आणि मग ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय करून घेतले. खीर रेडी झाली होती, त्याच्यात घालून घेतलं. साखर घातली होती मी आज. सो साखर घातली आणि थोडीशी साखर, जास्त नाही एकटी, तुम्हाला हवं तसं कमी जास्त तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता आणि जेवढे तुम्ही खाता गोड त्याप्रमाणे. ड्रायफ्रूट घालून माझी मस्त खीर रेडी झाली. मग त्याच्यात थोडीशी वेलची पूड आणि केसर घालून घेतलं मी आणि मग त्याच्यानंतर पुढचं थालीपीठ बनवायचं होतं ते थालीपीठ बनवून घेतलं आणि छोटे छोटे 4 थालीपीठ बनवून मी भाजून घेतले अगदी कमी तेलावर. म्हणजे तेलाचे शिंतोडे करूनच पण असं मस्त खरपूस भाजून घेतले आणि मग हे तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत किंवा चटणीसोबत. त्याच्यानंतर मग राहिलेलं बनवायची होती आमटी. मग तोपर्यंत साबुदाण्याचे जे वेफर्स होते पापड ते फ्राय करून घेतले. त्याच तेलामध्ये मग जिरं, नंतर कढीपत्ता, मिरची, हिरवी मिरची आणि जी चटणी होती आपली बनवलेली त्याची फोडणी दिली आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे भिजवलेले होते मी थोडेसे ते घातले. नंतर कोकोनटची याची ओल्या नारळाची चटणी होती बनवलेली आमटीसाठी ती घालून घेतली. हे मी भिजवून ठेवले होते भाजलेले शेंगदाणे किंवा काही लोक उकडून पण घेतात, तर मी असेच घालते. आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट परत जास्त तुम्हाला जेवढे थिक हवी आहे, जाड हवी आहे ती तेवढं घालून घ्यायचं. थोडंसं कोकम मी वाचून ठेवलं होतं तर ते पण मी भिजवून ठेवलं होतं सकाळी गरम पाण्यात. आणि मग ह्याच्यात पण बटाटा आणि रताळा घातला. बटाटा मोस्टली लोक घालतातच ह्याच्यात, सो मी पण बटाटा घातला, रताळा पण घातलं. मग पाणी घालून घेतलं आणि मग कोकम भिजवलेला होता. कोकमची टेस्ट ह्याला खूप छान येते, म्हणजे तिखट आंबट असं तुम्ही छान लागतं खायला. सो ते घालून घेतलं आणि मग उकळायला त्यात तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे कन्सिस्टन्सी चेक करून तुम्ही उकळायला ठेवू शकता. एक 5 मिनटं मीठ घालून वगैरे तुम्ही गॅसला मी मीडियम फ्लेमवर ते भाजी बनायला ठेवून दिली. झालं माझं जेवण. मी सर्व करायला घेतलं. मग सगळं बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, दही, चटणी नारळाची, नंतर शेंगदाण्याची आमटी, त्याच्यानंतर मग थालीपीठ, त्याच्यानंतर साबुदाण्याचे पापड, मग भात आणि त्याच्यावर मस्त गरमागरम आमटी शेंगदाण्याची घालून घेतली. आणि मग भरपूरसे फ्रूट्स कापले होते. ऑरेंज होतं, स्ट्रॉबेरीज होत्या, नंतर बेरीज होत्या, ब्लॅकबेरीज होत्या, नंतर द्राक्ष होती, अजून पण कलिंगड वगैरे होतं, पण ते काही एवढं भरपूर झालं ते काही कापलं नाही आम्ही. आणि मग जाडसर झालेली खीर असं सगळं जेवण मी सर्व करून घेतलं. या जेवायला कसं वाटलं सांगा तुम्ही. आमचं हे जेवण तुम्हाला आज एकादशीचं बिना कांदा लसणाचं टेस्टी झालं आहे की नाही, नक्की कमेंट करून सांगा. कसं वाटलं, आवडलं का, आणि ह्याच्यातली कुठली रेसिपी तुम्ही बनवता, कशी बनवता तेही सांगा. काही वेगळी पद्धत असेल तर नक्कीच सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. सो मंडळी, कशी वाटली आमची उपवासाची थाळी? आवडली का तुम्हाला? खूप मस्त यमी चमचमीत आहे. ह्याच्यातले जे पण पदार्थ तुम्हाला आवडतात ते तुम्ही बनवू शकता. आणि आमच्याकडे बघताय मागे पाऊस खूप जोरजोराचा पडतो ॲक्च्युली. तर ही थाळी लोकांसाठी आहे ज्या लोकांना काही कारणामुळे जेवावं लागतं, उपवास करायची इच्छा असेल सुद्धा, मेडिकेशन असतं किंवा अजून काय असतं, तर त्याच्यासाठी ही थाळी आहे ॲक्च्युली. ज्यांना वाटत असेल की उपवास म्हणजे उपवास असतो, तर त्यांनी प्लीज हे चांगल्या वेळेने चांगल्या तऱ्हेने घ्या. कारण की मला फक्त दाखवायचं होतं की उपवासाला आपण काय काय पदार्थ बनवू शकतो जर खायचा असेल तर. नसेल तर तुम्ही कडक उपवासही करू शकता. नो इश्यूज, नो प्रॉब्लेम, नो क्वेश्चन अबाउट दॅट. कारण ह्याच्यातले आपण बनवून नक्कीच खाऊ शकतो.
सो ह्याच्यात कुठले कुठले प्रकार आपण बनवले ते मी फक्त दाखवले. सो कसे वाटले मला नक्की सांगा. आणि हा आमच्या इथला हिरवागार निसर्ग आहे. खूप छान वाटतं बघायला, पण तेवढीच भीती पण वाटते कारण एवढा गडगडाट होतोय.